पदार्थ चमचमीत करण्यासाठी लाल मिरचीची पावडर वापरली जाते। स्वयंपाक रुचकर होण्यासाठी अन्नपदार्थावर लाल मिरचीचा तडका दिला जातो। मात्र आता या लाल मिरचीनं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच तडका दिलाय। जेवणात गरजेची लाल मिरची चांगलीच महागली आहे, त्यामुळे सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय। मिरचीला महागाईचा ठसका। मिरची 20 ते 25% महागली। मिरची महाग, गृहिणींच्या बजेटला झळ। स्वयंपाक रुचकर होण्यासाठी त्यावर लाल मिरचीचा तडका दिला जातो। पदार्थ चमचमीत करण्यासाठी त्यात लाल मिरची पावडर जरा जास्तच टाकली जाते। पण आता या लाल मिरचीनं सर्वसामान्य ग्राहकांच्याच खिशाला तडका दिलाय। गेल्या 3 महिन्यात बेडगी, संकेश्वरी, तेजा, गुंटूर आणि गावठी मिरचीच्या दरात जवळपास 20 ते 25% वाढ झाली। त्यामुळे मसाले सुद्धा महागले। गृहिणींपासून ते हॉटेल चालकांपर्यंत सर्वांनाच या रुबाबदार लाल तडक्याच्या मिरचीचा ठसका सहन करावा लागणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक अत्यंत कमी प्रमाणात झाली। याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। जानेवारी महिन्यापर्यंत 3000 पेक्षा अधिक पोती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणं अपेक्षित असताना अद्यापपर्यंत फक्त 17.20 टन मिरची दाखल झाली। त्यामुळे किरकोळ बाजारपेठेतल्या मिरचीचे दर 200 ते 220 रुपयांपर्यंत गेले। सोलापूरच्या बाजार समितीमध्ये राज्यासह कर्नाटक राज्यातून लाल मिरचीची आवक सर्वाधिक होते। लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका लाल मिरचीला बसलाय। आत्ताच्या घडीला 700 ते 1500 पर्यंतची आवक आहे। पाऊस काळामुळे माल थोडंसं हलके माल जास्त झाले, त्यामुळे चांगल्या मालामध्ये दर साधारण 150च्या पुढच्या रेंजला आपण घ्यायला लागल। क्वालिटी चांगल्या मालामध्ये डिमांड चांगला आहे। हलकी क्वालिटी पाऊस काळामुळे थोडंसं जास्त यायला लागली बाजारपेठेत। आता इतक्या महागड्या मिरचीचा तडका ठसका देणारा तर नक्कीच आहे। त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात आता तडका कसा द्यायचा अशी चिंता हॉटेल मालक आणि गृहिणींना आहे। मिरचीचा वापर सगळ्या मसाल्यामध्ये होतो सर, की मिरचीशिवाय काहीच होत नाही। असं मिरची सगळीकडेच, एक बेडगी मिरची आहे, एक साधी आपली लवंगी मिरची आहे। लवंगी मिरचीशिवाय सगळे मसाला मिरचीशिवाय बनतच नाही आणि चव पण त्याशिवाय येत नाही। जसं उन्हाळा जवळ येतो तसं मिरचीचे भाव आणखी वाढतात। त्यामुळे महाग का होईना पण मिळेल त्या दरात गृहिणींना मिरची खरेदी करावी लागते। सुगरणींच्या स्वयंपाकामध्ये महत्वाचा घटक असणारा मिरचीला आता महागाईच्या झळा पोहोचू लागलेल्या आहेत। अतिवृष्टी असेल, जास्त प्रमाणात झालेला पाऊस असेल, याच्यामुळं यंदाच्या वर्षी मिरचीची आवक ही सोलापूरच्या बाजार समितीमध्ये कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच मे महिन्यापर्यंत या लाल मिरचीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।